नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपलं आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. आणखी महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये मी माझ्या मागं पाहू शकता की कशा प्रकारे मित्रांनो आपली रेल्वे आहे. 40 वर्षानंतर 25 नंतर खूप कालावधीनंतर आपली बीड फायनल रेल्वे आली आहे. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपली रेल्वे आहे ती बीडमध्ये आले आहे. भरपूर क्राऊड गोळा झाला आहे रेल्वे बघण्यासाठी, रेल्वेसोबत व्हिडिओ काढण्यासाठी, फोटो काढण्यासाठी. आणि आपण देखील मित्रांनो तीच गतिविधी पाहण्यासाठी, तेच अपडेट तुम्हाला तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यासाठी आपण आलो आहोत. संपूर्ण अशी माहिती घेऊया रेल्वेची. आपल्या बीड तुम्ही माझ्या समोर पाहू शकता की किती क्राऊड आहे. थोडं काम देखील मित्रांनो गाडीच्या पुढे चालू आहे. आपण सविस्तर अशी माहिती घेऊया आणि पाहूया आजचा व्हिडिओ. तर लाईव्ह तुम्ही पाहू शकता की ही आपली बीड रेल्वे आहे, जी आपली नवीन रूल घेऊन जी गाडी आलेली आहे ते आपल्या समोर आहे. आणि ती गाडी स्टार्ट झालेला आहे मित्रांनो, तुम्ही आवाज ऐकू शकाल. तर ती गाडी स्टार्ट झालेली आहे. आणि आज मित्रांनो आपली जी काही बीड रेल्वे आहे मित्रांनो, नवीन रूल घेऊन आलेली, ती आपल्या पाहू शकता की समोर आहे बीड रेल्वे स्टेशन. तर तिथवर जाणार आहे. सध्याचं अंतर आहे मित्रांनो आपली बीड रेल्वेपासून जी आपली रेल्वे आहे ती कम से कम 500 किंवा 400 मीटर अंतरावर अशी इथं थांबलेली आहे आणि लावलेलं आहे. आणि आज मित्रांनो लाईव्ह स्वरूपात आज मित्रांनो आपली जी काही गाडी आहे ती गाडी जाणार आहे आपली बीड रेल्वे स्टेशनवरती. ह्या रुलाच्या भोवती अगदी चिटकून ही जागा तुम्ही पाहू शकता की ह्या जागेवर अगदी चिटकून आपला नवीन रूल आपली रेल्वे टाकणार आहे. समोर बाजूस पण काम अगदी वेगाने चालू आहे. जी आपली गाडी आहे ती लवकरात लवकर आपल्या स्टेशन भोवती यावा किंवा काही तांत्रिक पुन्हा अडचण येऊ नये त्यासाठी पुढं वेगवान गतीने काम चालू आहे. आणि आपली गाडी चालू झालेली आहे. पाहू शकता की भरपूर जे काही आपले इथले बीडकर आहेत ते जमलेले आहेत. आपली गाडी बीडच्या दिशेने येण्याची वाट बघत आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो पाहू शकता की जी आपली गाडी आहे ती चालू झालेली आहे. क्रॉसिंगची देखील इथं बाजू आहे आणि त्या बाजू करता देखील इथं एक आपलं इंजिन आहे मित्रांनो, ते थांबलं होतं. काही अडचणी आल्या तर त्या अडचणी मला वाटतं सॉल्व्ह झाल्या आहेत. थोडं इंजिनच्या तुम्ही रूपवर पाहू शकता, छतावर काहीतरी अडचण आली आणि पाणी वगैरे शिरकत होते. आणि समोरील बाजूस आपली इंजन आहे. त्या इंजनपाशी भरपूर लोक आले आहेत फोटो काढण्यासाठी. तुम्ही समोरील बाजूस पाहू शकता. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपली जी काय गाडी आहे ती फायनली बीडच्या दिशेने हळूवार गतीने चालत आहे आणि अगदी सावकाश गतीने. आणि तिचा काही तो मागचा भाग आपण पाहू शकतो की जी काही नवीन पटरी आहे ती कशा पद्धतीने हाताळण्यात येत असते. तुम्ही पाहू शकता लाईव्ह स्वरूपात तुम्हाला दाखवण्याचा थोडा प्रयत्न करतो आहे की नवीन पटरी अशा प्रकारे हाताळण्यात येत असते आणि हाताळण्यात येत आहे. तुम्ही पाहू शकता की आपण अगदी जवळ आलो आहोत. कशा पद्धतीने नवीन पटरी जी आहे ती ह्या जे काही कॉर्नर आहेत तिथून निघते. आणि खूप 270 मीटर लांबीची ही पटरी खूप अवजड असते आणि खूप रिस्की काम असतं. थोडीशी देखील चुकी भरपूर मोठं नुकसान करू शकते. आणि पाहू शकता की समोर मॅन्युअली देखील इथं माणसं देखील बसले आहेत. ती काय आपली पटरी आहे तिला क्रॉसिंग करण्यासाठी अलीकड किंवा पलीकड न जाण्यासाठी इथं ती चाकं दिसत आहे. ती चाकाने ऑपरेट होते आणि गाडी जशी पुढे जाते जसं त्यांना इथलं काम करावं लागतं. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की जी पटरी हाताळायचं काम आहे ते देखील खूप रिस्की असतं आणि खूप असं भयानक देखील असतं की चुका न होऊ देता हे काम करावं लागतं. कारण की थोडीफार चुकी भरपूर मोठं नुकसान पण करू शकते आणि मॅन्युअली जैविक हानीसुद्धा होऊ शकते. त्यामुळं अगदी सावकाशरीतीने हे काम चालू आहे. तर फायनली आपली जी काही रेल्वे आहे तुम्ही पाहू शकता आपल्या समोर रेल्वे स्टेशनवरती आली आहे. माझ्या समोरील बाजूस बीड रेल्वे स्टेशन आहे. त्याच्या देखील आपण एक सविस्तर असा पूर्णपणे माहितीचा इन्फॉर्मेटिव्ह असा व्हिडिओ बोलू आपण. आणि त्या पटरीच्या समोरील देखील इथं काम पाहू शकता की जी आपली गाडी आली आहे त्याच गाडीच्या समोरील बाजूस काम चालू आहे. त्याच पटरीवरती समोरील बाजूस काम चालू आहे.
तर हे आहे आपलं बीडचं जिल्ह्याचं रेल्वे स्टेशन आणि त्यासमोर गाडी आलेली आहे. तर मित्रांनो, आजचा असा होता व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत आपल्याला जो काही प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा संपलेला आहे. आपल्या 26 जानेवारीला मित्रांनो आपली जी काय टेस्ट आहे मित्रांनो ती होणार आहे आपल्या आमळनेर ते आपल्या बीड रेल्वे स्टेशनवरती. तर असा होता आपला आजचा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. भेटूया आणखीन अशाच काही नवीन खास आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.